नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकुका लागलेल्या वाल्मिक कराड याला बुधवारी बीड येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. वाल्मिक कराडवर यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यांची लिस्ट कोर्टात सरकारी पक्षाकडून सादर करण्यात आली. इतर आरोपींविरोधातही दाखल गुन्ह्यांची माहिती दिली. वाल्मिक कराडने हत्येच्या दिवशीही संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा धक्कादायक दावा देखील एसआयटीने केला आहे. वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीसाठी एसआयटीने 9 ते 10 ग्राउंड्स मांडली. नागपूर शहरातील हुडकेश्वर परिसरात गेल्या 15 वर्षांपासून मानसोपचार तज्ज्ञ म्हणून उपचार करणाऱ्याने जवळपास 100वर मुली, तरुणी आणि विवाहित महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. त्याच्या अश्लील चित्रफिती तयार करून त्यांना ब्लॅकमेल करत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. मात्र 3 पीडित मुली व महिलांनी त्या कथित मानसोपचार तज्ज्ञाविरुद्ध लेखी तक्रार दिली. हुडकेश्वर पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. पतीच्या या कुकृत्यात त्याच्या पत्नीचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ते महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. नरेंद्र मोदींच्या हस्ते नौदल गोदीत INS सुरत, INS निलगिरी या युद्धनौकांचे तर INS वाघशीर या पाणबुडीचे राष्ट्रार्पण करण्यात आले. यावेळी अनेक मोठे अधिकारी आणि रक्षा मंत्री राजनाथ सिंग हे देखील उपस्थित होते. खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन देखील मोदींच्या हस्ते होणार आहे. भारतीय नौदलाच्या इतिहासात 15 जानेवारी 2025 हा दिवस ऐतिहासिक ठरलाय. निलगिरी, सुरत या विनाशिका आणि वाघशीर ही पाणबुडी अशा 3 आघाडीच्या लढाऊ जहाजांचा ताफा भारतीय नौदलात सामील झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झालाय. यावेळी राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नौदल प्रमुखांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबई नाशिक महामार्गावरील शहापूर तालुक्यातील गोठेघरजवळ विचित्र अपघात झालाय. अपघातात 3 जण ठार झाले आहेत तर 14 जण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात आज पहाटे 3:50 सुमारास घडलाय. शहापूर तालुक्यातील गोठेघरजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटला. या कंटेनरनं भरधाव वेगात समोर असलेल्या 3 वाहनांसह दुसऱ्या मार्गिकेवरील बसला जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातामधील 14 जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघात प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला आता खऱ्या अर्थानं वेग आला. या प्रकरणात विशेष तपास पथकानं वाल्मिक कराड यांच्यावर संघटित गुन्हेगारीसाठी असलेल्या मकुका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. यानंतर आता संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या मारेकऱ्यांना घरात आसरा देणाऱ्या लोकांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. या संदर्भात तपास सुरू असल्याचे वक्तव्य बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केले. टोरेस ज्वेलर्स घोटाळ्याचे सर्व सूत्रधार परदेशातून सोशल मीडिया खाती CCTV सर्व्हर हाताळत आहेत असं आर्थिक गुन्हे शाखेनं म्हटलंय. टोरेस ज्वेलर्स घोटाळ्यात मुद्दामहून तपासात विलंब करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्यासाठी परदेशातून त्यांची सोशल मीडिया खाती हाताळली जात आहेत असं आर्थिक गुन्हे शाखेनं म्हटलंय. सोशल मीडियावर ही कंपनी लवकरच त्यांच्या गुंतवणूकदारांना पैसे परत करेल असा दावा करतायत. टोरेस त्यांच्या कर्मचाऱ्यांचे फोटो, व्हिडिओ आणि CCTV व्हिडिओ पोस्ट करत आहे. या प्रकरणात येथील स्थानिक आरोपीच जबाबदार असून कंपनी जबाबदार नाही असा दावा कंपनी तिच्या वेबसाईटवर देखील केला आहे. भंडारा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. 8 ते 10 लाखांचा ट्रॅक्टर 90% सबसिडीवर मिळवून देण्याच्या नावावर आदिवासी बांधवांकडून 1,30,000 रुपये तर गैर आदिवासींकडून 3 लाख रुपये घेऊन कोट्यवधींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय. दरम्यान शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या घोटाळेबाजांच्या विरुद्ध तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तो मागील 6 महिन्यांपासून फरार होता. परिणामी पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत या घोटाळेबाजाला भंडारा पोलिसांनी गडचिरोलीतून अटक केली आहे. एसटी महामंडळाच्या वाहन चालकांना अत्यंत खडतर प्रशिक्षण दिलं जातं. तसेच वाहतूक क्षेत्रातील इतर वाहनांपेक्षा एसटीचा अपघाताची संख्या अत्यंत कमी आहे. तरीही एसटी महामंडळाने अलीकडे सोशल मीडियावर आलेल्या तक्रारींची दखल घेऊन एसटी महामंडळातील सर्व वाहक आणि चालकांची ब्रेथ एनालायझर टेस्ट घेण्याचा निर्णय घेतलाय. या ब्रेथ एनालायझर चाचणीत शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण नेमके किती आहे याची इत्थंभूत माहिती मिळत असते. त्यामुळे एसटी चालक आणि वाहकांवर संक्रांत चाललेली आहे.
राज्यासह देशात गेल्या काही दिवसांपासून वाघांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. नवीन वर्षातील 14 दिवसात 5 वाघांचा मृत्यू झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. दरम्यान मागील आठवड्यात नागपूरमध्ये चिकन खायला दिल्यामुळे 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या वाघांच्या मृत्यूनंतर प्राणीप्रेमींकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वाघांना चिकन खायला कोणी दिलं, यास जे कोणी जबाबदार असतील आणि यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.